मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून काही ना काहीतरी छंद असतो. कुणाला प्रवास आवडतो, कुणाला वाचन आवडतं, एखादा खेळ खेळायला आवडतो, गाणी गुणगुणतो आपण. इतकंच काय तर शाळेत कॉलेजमध्ये नाटकांमध्येही कामं करतो. पण लहानपणीचे आपले हे छंद किंवा आपली आवड जीवनाच्या पुढच्या वाटचालीमध्ये आपल्याला तशीच जोपासता येते असं मात्र नाही. अनेक वेळेला ते लहानपणीचे छंद पुढे मोठं होत गेल्यानंतर तसेच सुटतात. पण आपली कला, आपली आवड, आपला असलेला छंद यालाच आपलं करिअर बनवणारी सुद्धा काही माणसं आहेत. त्याचपैकी नाटक आणि संगीत या दोन आपल्या आवडत्या कलांना आपलं करिअर बनवणाऱ्या अशा एका मैत्रिणीला आज आपण भेटणार आहोत. आणि त्यांनी नुसतं करिअरच या क्षेत्रामध्ये बनवलंय असं नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत एक प्रख्यात नाट्य प्रशिक्षक म्हणूनही नाव कमावलेलं आहे. तर अशा एका मैत्रिणीला आज आपण भेटूया. स्वागत करूया अंजली कराडकर यांचं. अंजलीताई नमस्कार. 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 सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त केलेल्या नाट्य प्रशिक्षक आहात, संगीत अलंकार आहात. संगीताचा उपयोग फक्त शास्त्रीय संगीताच्या किंवा सुगम संगीताच्या मैफिली करण्यासाठी नाही, तर कीर्तनासाठी सुद्धा तुम्ही उत्तमरित्या केलेला आहे. तुम्ही एकपात्री कलाकारही आहात. ही तुमची जी प्रदीर्घ वाटचाल आहे 35-40 वर्षांची, त्या सगळ्याविषयी आज तुमच्याकडूनच जाणून घ्यायची आम्हाला खूप उत्सुकता आहे. तर आपण सुरू करूया. आणि सुरुवातीला तुमच्या बालपणाविषयी आम्हाला सांगा. माझं बालपण तळेगाव दाभाडे या गावात गेलं. आता तळेगाव दाभाडे म्हणजे देहू, आळंदी, इंद्रायणी, भंडारा डोंगर यांनी वेढलेलं असं एक गाव आहे, जिथे तुकाराम महाराज पण यायचे बरं का कीर्तन करायला. तर अशा मनमोकळ्या वातावरणामध्ये माझं बालपण गेलं. माझे आई वडील जे होते ते डॉक्टर शंकर परांजपे आणि आई डॉक्टर मंगला शंकर परांजपे, हे दोघं जण तळेगावला वैद्यकीय व्यवसाय करत होते. 5वी पर्यंत माझं तळेगावला बालपण गेलं आणि मग त्याच्यानंतर मग शिक्षणासाठी आईनी आम्हाला पुण्यात ठेवलं. अंजलीताई, तुम्हाला कलेची आवड मग लहानपणापासूनच होती का, किंवा घरातलं वातावरण हे या सगळ्या कलेसाठी पोषक होतं का? कला संपन्न घराणं आहे आमचं, त्या घरामध्ये झालं. म्हणजे माझे आई आणि वडील जरी वैद्यकीय व्यवसाय असला ना तरी सुद्धा कलाकार होते. म्हणजे वडील उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक होते. आई सुद्धा अप्रतिम अभिनय होता आईचा. आईला गाण्याची आवड होती, संगीताची आवड होती. ह्या दोघांचं वक्तृत्व खूप सुंदर होतं. तर त्यामुळे त्यांचं वाचन, लेखन, संगीत हे सारखं आमच्या घरामध्ये होतंच. माझ्या वडिलांनी 52 साली हौशी नाट्य मंडळ असं तळेगावात सुरू केलं आणि तेव्हापासून त्यांची नाटकं बघत बघतच आम्ही मोठे झालो. अरे वा. माझे दोघं मोठे भाऊ जे आहेत डॉक्टर अनंत परांजपे, हे माझे नाट्यगुरू आहेत आणि उत्तम दिग्दर्शक आणि सर्व कला निपुण असेच ते आहेत, मार्गदर्शक आहेत आमचे. माझा दुसरा भाऊ ICWA आहे, पण तबला हे वाद्य अतिशय सुंदर वाजवतात, संगीतज्ञ आहेत ते, आणि त्यांचंही मार्गदर्शन मला लाभलेलं आहे. नाट्यक्षेत्रामध्ये तुम्ही जास्त काम केलेलं आहे, तर नाट्यक्षेत्राची निवड कशी काय केली? मुळात ना आपण थोडं मागे जाऊन माझ्या आई वडिलांबद्दल बोलूया असं वाटतं मला. आई आणि वडिलांची दोघांची नाटकं बघत मी मोठी झाले. आईचं कीर्तन बघत मोठी झाले. दोघांचा दृष्टिकोन असा होता की आपला फक्त व्यवसाय करायचा आणि आपल्यापुरतंच बघायचं, कुटुंबापुरतंच मर्यादित ठेवायचं असं नाही, तर गावातल्या लोकांना घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे वडिलांचं तर नाट्य प्रशिक्षण जवळजवळ सर्वांनाच देत होते. तसंच आईनी सुद्धा तिथे राहणाऱ्या सगळ्या ज्या स्त्रिया होत्या की नाही, तर त्यावेळी त्या नोकरी करत नव्हत्या, पण त्यांच्यासाठी महिला मंडळ सुरू केलं, समाज शिक्षण सुरू केलं, एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या बायकांसाठी आईनं एकीकडे सुरू केलं, भजनाचा क्लास सुरू केला, त्यांना 4 चौघांमध्ये उभं राहून बोलण्याचं प्रशिक्षण तिने दिलं. ह्या दोघांनी त्यांची नाटकंही बसवली. असं हे करत असताना ह्या वातावरणात मी वाढत होते.
आणि अभिनय त्यामुळे आवडतच होता. म्हणजे साधी कविता जरी म्हणायची असली ना तरी सुद्धा हे दोघं जण माझी प्रॅक्टिस घ्यायचे. म्हणजे शाळेतली एखादी साधी कविता डॅफोडिल्स आहे वर्ड्सवर्थची, तर मी त्यांना म्हणताना मी म्हणायची नाही बाई मी इतका नाही अभिनय करणार, मुलं हसतील ना मला. वडील म्हणायचे तू हे वर्ड्सवर्थचे शब्द पोचवतेस, तू हे कुसुमाग्रजांचे शब्द पोचवतेस, हे तुझे नाही आहेत. आणि त्यांनी ज्या भावनेनं लिहिले त्या भावनेनं तुला ते पुढे प्रेक्षकांपर्यंत न्यायचंय. म्हणजे हे बाळकडू नाटकाचं आमच्याकडे पहिल्यापासूनच आहे. आणि त्याचबरोबरीनं संगीताचं शिक्षण आलं, कारण माझी आई पेटी वाजवायची, स्वतः कीर्तन करायची, भजनाचा क्लास आमच्या घरामध्ये होता. पुण्याहून भजन महर्षी आपण ज्यांना म्हणू असे दादा सबनीस तिथं शिकवायला यायचे. तर मी दुसरीत असताना त्यांच्याकडे मी भजनं वगैरे शिकलेली आहे, टाळ वाजवायला शिकली आहे, निरूपण ते करायचे भजनाचं आणि मग भजन अभंग शिकवायचे. तर ते पद्धत माझ्या मनामध्ये खूप रुजली होती आणि मला वाटतं त्याचंच पुढे रूपांतर रिफ्लेक्शन आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये पडतं नाही का. मग पुढे गेल्यावर गाणंही होतं, नाटकही होतं. 12वीत असताना पुरुषोत्तम करंडकमध्ये SP कॉलेजतर्फे मी पुरुषराव नाटक केलं. नाटक केलं, ते नाटक गाजलं पण पुष्कळ, मला त्याच्यात पारितोषिकही मिळालं. माझ्या वडिलांना खूप आनंद झाला की आपली मुलगी एक अतिशय वेगळं नाटक करते आणि अभिनय पण खूप छान आहे. पण मी 12वीत असतानाच माझे वडील गेले. हृदय झटका आला त्यांना, हार्ट अटॅक आला आणि मग ते गेले. आणि मग वडील गेल्यानंतर आता या संस्थेचं काय करायचं, तर आपणच उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही अखेरचा सवाल बसवलं. मग अखेरचा सवाल, लेकुरे उदंड झाली, सूर्याची पिल्ले, मग हिंदी सूर्य के वारिस वगैरे असं आम्ही नाटकं बसवायला सुरुवात केली. आणि त्यामुळे गाण्यापेक्षा मी थोडी नाटकाकडे जास्त ओढली गेले आणि त्याच्यामध्ये आम्हाला यशही खूप चांगलं मिळालं. आणि कामगार कल्याण स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा याच्यामध्ये मिळालं. त्याचबरोबरीनं जयदेव हट्टंगडी यांच्यासारख्या NSDच्या गोल्ड मेडलिस्ट दिग्दर्शकाकडनं मला शिक्षणाची संधी मिळाली. कारण ज्यांना पारितोषिक मिळालं राज्य नाट्य स्पर्धेत तर त्यांच्यासाठी 1 महिन्याचं रेसिडेन्शियल असं शिबिर घेतलेलं होतं आणि त्याला माझी निवड झाली होती. आणि जयदेव हट्टंगडी यांच्याकडे माझं 1 महिना 24 तास असं माझं ते शिक्षण झालेलं आहे. आणि ते शिक्षण मिळालं तर आपल्याला जे जे आपण असे ठावे ते इतरांशी द्यावे, ही आई वडिलांची आणि थोरल्या भावांची सुद्धा हे ध्येय असल्यामुळे, शिकवण असल्यामुळे आम्ही तळेगावला नाट्य प्रशिक्षण सुरू केलं मुलांसाठी. कारण संस्थाच चालवायची आहे, संस्थेला पुढचे कलाकार तर हवेत पण त्याचबरोबर रसिकही हवेत. त्यामुळे प्रशिक्षण देणं हे खूप गरजेचं होतं. आणि मग 75-75, 100-100 मुलांचं 5-5 तासाचं प्रशिक्षण, नाट्य प्रशिक्षण मी तिथे सुरू केलं. म्हणजे सरांकडनं, जयदेव सरांकडनं जी मिळाली विद्या ती मी ह्या मुलांमध्ये वाटायला लागले. आणि देता देता आपण अनेक वेळा आपणही शिकत जातो. तर तसं माझीही खूप डेव्हलपमेंट ह्या शिबिरांमधनं झाली. आणि त्यामुळे नाट्य प्रशिक्षण, त्या भूमिका यांच्याबद्दल मला खूप जास्त ओढ वाटली. मैत्रिणींनो, अंजलीताईंच्या नाट्यप्रवासाविषयी आपण जाणून घेतो आहोत, पण पुढचं ऐकण्याच्या पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण अंजलीताई कराडकरांशी बोलतो आहोत. अंजलीताई, तुम्ही लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये काम केलं. म्हणजे नाटकाची जी सगळी महत्त्वाची अंग आहेत ती सगळ्या बाजू तुम्ही हाताळलेल्या आहेत. मला वाटतं तुम्हाला तुमच्या नावावर पारितोषिकांचा सुद्धा काहीतरी विक्रम आहे, त्याच्याविषयी पण सांगा. मुळात आम्ही ही सगळी नाटकं करत होतो. राज्य नाट्य स्पर्धेला आम्ही जात होतो, कारण कलापिनीकडे त्यावेळी आर्थिक बळ नव्हतं फारसं. आणि मग कुठे प्रयोग करायचा, तर मग राज्य नाट्य स्पर्धा आणि कामगार कल्याण स्पर्धा ह्या 2 मंच आम्हाला मिळायचे. तर वेगवेगळी नाटकं करत असताना
लेकुरे उदंड झाली हे नाटक आम्ही बसवलं, म्हणजे डॉक्टर परांजपे, अनंत परांजपे यांनी दादानी बसवलं. त्याच्यात मी मधुराणीची भूमिका करत होते. तर त्यामुळे प्राथमिक फेरीसाठी, अंतिम फेरीसाठी या दोन्हीकडे मला रौप्य पदक मिळालंच. पण त्याचबरोबरीनं आम्ही त्याच वर्षी हिंदीमध्ये सूर्याची पिल्लेचं रूपांतर सूर्य के वारिस हे नाटक केलं. आणि मग त्याच्यामध्ये माझी बनूताईची भूमिका होती आणि त्याच्यासाठीही मला रौप्य पदक मिळालं. म्हणून हा विक्रम माझ्या नावावर आहे. एरवी काय होतं, सगळ्या कलाकारांचं, स्पर्धकांचं प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी असंच असतं ना, त्यामुळे 2 रौप्य पदकं असतात. पण एकाच वर्षी अभिनयाची 3 रौप्य पदकं मला मिळाली. पण ह्या प्रवासामध्ये ना जयवंत दळवी, वसंत कानेटकर, व्यंकटेश माडगुळकर आणि प्रभाकर पणशीकर यांचे आम्हाला विलक्षण पाठबळ मिळालं, आशीर्वाद मिळाले. एकच जयवंत दळवींबद्दलची गोष्ट मी सांगते. आम्ही स्पर्श नाटक करत होतो आणि स्पर्श हे कुष्ठरोगावर नाटक आहे आणि त्याचा शेवट दळवींनी असा केला होता की ती कुष्ठरोगी झालेली बाई ती आश्रमात जाते, ती मेली आहे असं घरचे सगळेजण उठवतात, पण ती बरी होऊन परत येते. पण लोक समजुतीवर लक्ष ठेवतात आणि शास्त्राला मानत नाहीत. मग डॉक्टरी शास्त्राचा उपयोग काय, असा ते होतं. आणि मग शेवटी ती म्हणते की नाही जाऊ दे, मी आता परत जाते आश्रमात, अशी ती निराश होते. मग तिचा नवरा म्हणतो नाही नाही, आपण आपल्या पालीच्या घरात जाऊन राहू. इथे मला जरासं खटकलं की जर आपण डॉक्टरी शास्त्राला तुम्ही महत्व द्या असं आपण नाटकातनं सांगतोय, तर मग ही पालीला का जाऊन राहील. आणि मग मी दळवींना पत्र लिहिलं. मी म्हटलं मला हा शेवट पटत नाहीये. जर माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे, तो माझ्याबरोबर राहायला तयार आहे आणि जर माझ्या हक्काचं ते घर आहे, तर मी का पालीला जाऊ, का आश्रमात जाऊ परत. ते म्हणाले तू शेवट बदल. आणि आम्ही शेवट बदलला आणि त्याच्यामध्ये असं झालं की ते म्हणतात सगळेजण, म्हणजे नवरा म्हणतो आपण इथंच राहायचं आणि मुलाला आणि सुनेला जर निघून जायचं असेल तर त्यांना जाऊ देत, पण आपण इथंच राहायचं, हे तुझं घर आहे आणि तू आता पूर्ण बरी झाली आहे. नाटक संदेश देत असतं. अगदी खरं. ह्या सर्व नाटकांची पार्श्वभूमी असल्यामुळे एक पक्क झालं होतं ना, की शिक्षण तुमचं पक्क झालं होतं, अनुभव आम्हाला तो आला होता आणि कुठे संगीत काय वापरायचं, कसं वापरायचं, म्हणजे सगळ्या नाट्य अंगांची सगळी ओळख झाली होती. त्यामुळे सीआयईला गेल्यावर मला कुठेही त्रास झाला नाही. सीआयईला फक्त मराठी भाषा सोडून युरोपियन ड्रामा, शेक्सपियर, ग्रीक थिएटर असं हे सगळं मला ते करायचं होतं. मैत्रिणींना थोडं या संस्थेविषयी पण सांगा. बरं, इंटरनॅशनल स्कूल्स असतात की नाही, तर तिथे ड्रामा हा सब्जेक्ट 9वी आणि 10वीसाठी बोर्डासाठी घेता येतो. म्हणजे जसं तुम्ही सायकोलॉजी निवडता, सोशिओलॉजी निवडता, एखादी भाषा निवडता, तसा ड्रामा असं थिएटर स्टडीज हे तुम्ही 9वी आणि 10वी बोर्डासाठी करता येतं. केम्ब्रिज इंटरनॅशनल एक्झामिनेशन म्हणून एक IGCSE असं आहे आणि ते सर्व जगामध्ये हे बोर्ड चालू आहे. तर सिम्बायसिस इंटरनॅशनल स्कूलनी ह्या IGCSEचा स्वीकार केलेला आहे आणि तिथं मी नाट्य प्रशिक्षण मुलांना देत होते. मी रेग्युलर टीचर होते. हा रेग्युलर सब्जेक्ट आहे बोर्डासाठी, अभ्यासाचा विषय आहे, केवळ छंद म्हणून नाहीये तो. बरं, तर तो अभ्यासाचा विषय आहे. आणि ते करताना मग शेक्सपियर आला, ग्रीक ट्रॅजेडीज आल्या, नंतर ग्रीक मायथॉलॉजी आली, म्हणजे नो थिएटर आलं, कॉमेडिया डेला आर्ट म्हणजे एक इटालियन नाट्य प्रकार असतो, अर्धे अर्धे मास्क लावतात आणि त्याच्यावर तुम्ही नाटक करता, बॉडी लँग्वेज वेगळी असते, फोरम थिएटर, डॉक्युमेंटरी थिएटर, असे अनेक 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 प्रकार आम्हाला तिथे अभ्यासाला होते. बरं, त्याचा अभ्यास किंवा त्याचं शिक्षण देणारं मला इथे कोणी मिळालं नाही. मग व्हिडिओज बघून, तिथलं प्रचंड पुस्तकं वाचून, अमुक करून असं करून करून ट्रायल अँड एरर मेथडनी मी हे सगळं उभं करत होते. कारण मुलांचं प्रशिक्षण कसं, म्हणजे प्रॅक्टिकल कसं असतं, तिथं तर मुलं केम्ब्रिजला जाऊ शकणार नाही आहेत त्यांचा प्रॅक्टिकल द्यायला, तर मग इथे त्यांचं रेकॉर्डिंग करायचं. म्हणजे मग त्यांचा एक मोनोलॉग म्हणजे एकपात्री, हां, दुसरं म्हणजे एक प्रतिथयश नाटकातला एक प्रवेश घ्यायचा आणि तो सर्वांगीण दृष्टीने तो तुम्ही मुलांनी 3 ते 4 मुलांनी
तो तुम्ही परफॉर्म करायचा. बरं. आणि एक मी ज्या स्टाईल सांगितल्या फोरम डॉक्युमेंटरी वगैरे सगळ्या त्याच्यातली एक स्टाईल पकडून तुम्ही स्वतः नाटक लिहून मुलांकडनं नाटक लिहून घेऊन मुलांच्या बरोबर कोलॅबोरेट करून तुम्ही ते 15 मिनिटाचा एक नाटक पूर्ण तुम्हाला ते लिहायचं असतं आणि सादर करायचं असतं. ह्याचं रेकॉर्डिंग होतं आणि हे 60% त्याला मार्क असतात प्रॅक्टिकलला आणि हे केम्ब्रिजला CDs जातात. आणि तिथं त्याचं परीक्षण होतं. आणि शिवाय थिअरी पेपर आहे, 2.5 तासाचा पेपर आहे. त्यामुळे मिळालेलं जे काय ते एक नाटक पाठवायचे, अंक पाठवायचे आणि त्या अंकाचा सखोल अभ्यास करून त्यांनी मुलांनी पेपर लिहायचा असतो. असा हा सगळा अभ्यासक्रम असतो. हे करत असताना संगीत जे आहे की नाही ते संगीत ना सर्व जगामध्ये ती सांगीतिक भाषा एकच आहे. म्हणजे मराठी रंगभूमीवर मी सतार आणि बासरी वगैरे अशी वाजवत होते बॅकग्राऊंड म्युझिकला, पण CIEला मी पियानो, चेलो, अशी गिटार अशी वाद्य वापरून, पण बेस हाच की जे रस भारतीय संगीतात आहेत तेच रस तिथे वापरायचे. आणि तिथल्या परीक्षकांकडनं तुम्हाला एक नोट येते. मार्क तर तुमचे येतातच, पण त्याचबरोबर नोट येते आणि त्याच्यामध्ये सर्वांनी माझ्या कामाचं कौतुक केलंय. खरं म्हणजे ना माझ्याकडे ड्रामाची डिग्री नाहीये बरं, पण माझ्या अनुभवामुळे, माझ्या इंग्लिशमुळे आणि माझं मुलांबरोबर काम करण्याच्या प्रेमामुळे मला सिम्बायसिस इंटरनॅशनल स्कूलने ड्रामा टीचर म्हणून घेतलं. आणि पण हे सगळं काम करताना त्यांची मान्यता लागते ना सिम्बायसिस 9वी-10वी साठी. तर शाळेनी तर पत्र लिहिलं आणि त्यांनी माझं काम बघितलेलंच होतं मुलांच्या माध्यमातून मी जे पाठवत होते आणि मग त्यांनी मला मान्यता दिली. अशी मला ती मान्यता मिळालेली आहे. खूपच छान. पण हे सगळं करत असताना एक छंद म्हणून जे होतं की नाही, तर तो छंदाचं रूपांतर एका अभ्यासामध्ये झालं. म्हणजे मी एखादी ड्रामा आपण थिएटर गेम्स घेतो की नाही वेगवेगळे, तर ते थिएटर गेम मी का घेतेय, त्याच्या मागे कोणतं स्किल मुलांचं विकसित होणार आहे, त्याच्यामधनं मला काय मिळणार आहे, त्याच्यामधनं मुलांमध्ये काय बदल होत जाणार आहेत आणि ते अपेक्षित बदल हे सगळं आम्हाला एक स्टडी मॅप लिहायला लागायचा. आणि त्यांनी माझ्या नाट्यामध्ये आणि नाट्यदृष्टीमध्ये प्रगल्भता आली असं मला नक्कीच वाटतंय. आणि तुम्ही मला वाटतं बालनाट्यांच्या क्षेत्रातही बरंच काम केलं. चिल्ड्रन्स थिएटर इज माय पॅशन. तर आणि त्याच्याबद्दल सुद्धा म्हणजे त्याच्यातही तुम्ही लेखन केलं, संगीत केलं, कविता त्याच्यासाठी आवश्यक होत्या त्या लिहिल्यात, तुम्ही बालगीतं लिहिलीत आणि खूप वेगळ्या पद्धतीने नाटक सादर करण्यावरती तुमचा भर आहे. तर त्यात नेमकं वेगळेपण म्हणजे काय करता तुम्ही? वेगळेपण म्हणजे मला असं वाटतं ना की बालनाट्य जे आहे ना ते असं रंगीबेरंगी असलं पाहिजे. त्याच्यामध्ये संगीत पाहिजे, त्याच्यामध्ये ताल पाहिजे, त्याच्यामध्ये नाद पाहिजे, त्याच्यामध्ये काव्य पाहिजे. त्यामुळे मी जी काय बालनाट्य आता ह्या शिबिरांमधनं आता जवळजवळ शिबिरं समजा 15 दिवसाचं 12 दिवसाचं झालं तर शेवटच्या दिवशी 4 तरी नाटकं आमची सादर होतातच, कारण ह्या मुलांकडनंच ती करवून घ्यायची आहेत आणि करायची आहेत. मग त्याच्या बरोबरीनं त्यांना नाटक म्हणजे नुसतं नाटक आणि अभिनय आणि डायलॉग्स नसतात, त्याच्यामध्ये संगीत असतं, त्याच्यामध्ये नृत्य असतं, हो की नाही. आणि हे सगळं करत नटाची जी संपत्ती असते की नाही, की आवाज आहे, एक्सप्रेशन्स आहेत, ही सगळी संपत्ती मुलांची घेऊन ती नाटकं सादर करायची. त्या दिवशी आम्ही कुठले सेट्स किंवा कॉस्ट्युम्स वापरत नाही, आहे त्या कपड्यांमध्ये पण तुमचा कस लागतो नट म्हणून असं करतो. मग नाट्य प्रवेशाची किंवा कुठल्या नाटुकल्याची सुरुवातच आम्ही गाण्याने करतो. कारण आता उदाहरणार्थ एखादं द्यायचं तर ही सारखी तक्रार असते, माझी आई सारखी नाही म्हणते, माझे बाबा सारखे नाही म्हणतात, मला मोठी माणसं कळतच नाहीत. हे सांगण्यापेक्षा या मोठ्या माणसांचं हे बोलणं, हे करू नका ते करू नका, इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका, हे खाऊ नका ते खाऊ नका, असं करू नका तसं करू नका, हे करू नका ते करू नका, छान छान टॉफया छान छान गोळ्या, रंगीत रंगीत बर्फाचा गोळा, आहा तोंडात पाणी होतंय गोळा, पण अरे दात किडतील, बर्फ घाणेरडाय,
हे खाऊ नका ते खाऊ नका, पावसात भिजून गंमत करू, छत्री आईची घेऊन फिरू, पण अरे सर्दी होईल आणि गधाड्या छत्री मोडशील ना, हे करू नका ते करू नका, हे करू नका ते करू नका. अरे असं वा. करत सुरू होतं. पालक सुद्धा आनंदानं ते बघतात आणि मग ते विचार करायला लागतात. नाटक हे माध्यम असं आहे ना की जे इतरांना शहाणं करून सोडतं, काहीतरी मेसेज देतं. मग पालक सुद्धा विचार करतात, आपण नको म्हणून सांगतोय पण त्यांना पर्याय देतोय का, तुम्ही काय करा. असं म्हणून ती नाटुकली आणि नाटकं ही सगळी सुरू होतात आणि त्यामुळे काव्य त्या अनुषंगानं ती नाटकं लिहिली गेली, ती काव्य लिहिली गेली आणि माझी नाटकं बालनाट्य सजली असं म्हणायला हरकत नाही. अरे वा. मैत्रिणींनो, बालनाट्यांच्या कामाविषयी आपल्याशी अंजलीताई बोलतायत, पण पुढचं ऐकण्या अगोदर घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारतो आहोत अंजलीताई कराडकर यांच्याशी. तुम्ही सांगत होतात की नाटक नेहमी संदेश देतं आणि या नेमक्या गोष्टी पालकांपर्यंत पोहोचाव्यात, हा तुमचा त्याच्यामधला प्रयत्न होता. त्याच्याविषयी सांगा. नाटकाचे विषय जे असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे एक आम्ही लॉंग डिस्टन्स कॉल म्हणून एक नाटक केलं होतं. तर लॉंग डिस्टन्स कॉल म्हणजे काय की आई वडील हे दोघं जण सातत्यानं कामामध्ये आहेत आणि मुलगा सारखा प्रयत्न करतोय. मुलगा नॅनीबरोबर आहे, आयाबरोबर आहे का घरी, आणि आई पण ऑफिसमध्ये बिझी आहे, बाबा पण ऑफिसमध्ये बिझी आहे. क्वालिटी टाईमच्या बद्दल मी बोलते हे. तर मुलगा सारखा बाबांना फोन करतो, बाबा घेतात, अरे जरा मी कामात आहे, ओके 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 असं म्हणून ठेवतो. त्याला काहीतरी वाटतं, अरे मला बक्षीस मिळालं, मला आईला सांगायचंय. आई म्हणते प्लीज मी आता मीटिंगमध्ये नंतर बोलते. आई माझं पोट दुखतंय, बाबा मला अमुक होत आहे, बाबा त्यांनी मला मारलं. पण दोघंही अखंड बिझी आहेत. असं करता करता तो मुलगा त्याच्या खेळण्यांशी खेळायला लागतो आणि खेळण्यांमध्येच रमतो आणि खेळण्यांशीच बोलायला लागतो आणि आपल्या सगळ्या भावना त्यांच्याकडे सांगतो. असं करता करता इथे कुठेतरी ऑटिझमची सुरुवात होते बरं का. आणि मग जेव्हा आईवडिलांच्या लक्षात येतं, शाळेतनं चिठ्ठ्या येतात, तेव्हा आईवडील खडबडून जागे होतात आणि येतात आणि मग मुलाशी प्रयत्न करतात, मुलाशी बोलायचा प्रयत्न करतात. पण तो आता दूर निघून गेलेला आहे, त्यांच्याकडे पाठ फिरवून बसलाय. आया म्हणते अरे आईला बोलायचंय, बाबांना बोलायचंय. तो म्हणतो नाही मी बिझी आहे, आता मी बोलत नाही. ह्या प्रवेशानंतर ह्याच्यानंतर ना प्रेक्षागृहामध्ये सगळेजण सुन्न झाले होते आणि तरुण आई वडील आहेत बरं आताचे, आणि ते विचार करायला लागले की आपलं खरंच चुकतंय का. मग मी म्हणते नाही, तुमच्याकडे लोन्स आहे, तुम्हाला काम करावं लागतं, करिअर आहे, पण मुलांना क्वालिटी टाइम द्या ना. क्वालिटी टाइम कसा ना हे मला दरवेळी माझ्या आईकडे बघून कळतं. 5वी ते कॉलेज, 5वी नंतर आम्ही आईजवळ कधी राहिलोच नाही. आम्ही शनिवार रविवार फक्त तळेगाव जायचो, बाकी आम्ही पुण्यात राहिलेलो होतो. आई मधून मधून येऊन पुण्यात आमच्याबरोबर राहायची. पण आईला माहीत होतं की यांना टीव्ही बघायला वेळ नाही, यांना वर्तमानपत्र वाचायला वेळ नाही. तर आई आम्हा तिघांसाठी योग्य अशा काही कुठे जाहिराती आल्यात का, कुठे काही भाषणं आहेत का हे बघायची आणि आम्हाला कळवायची. अमुक अमुक ठिकाणी भाषणाला जा, अमुक अमुक ठिकाणी जा. सारख्या ती चिठ्ठ्या आणि खाऊ पाठवायची. तिने त्यावेळी VCR होता ना, त्या VCRवर रेकॉर्डिंग व्हायचं. एखादा चांगला कार्यक्रम लागला, माझा भाऊ तबला वाजवायचा, तर आई पटकन तबल्याचं कोणाचं लागलं की आई ते टेप करून ठेवायची, रेकॉर्ड करायची. माझ्यासाठी कोणी इंग्लिश कविता म्हणताय, काही म्हणताय, काही दाखवताय, तर लगेच ते रेकॉर्ड करून ठेवायची. आणि मग आम्ही शनिवार रविवार गेल्यावर ती दाखवायची. त्या शनिवार रविवारमध्ये आई वडील आम्हाला इतका भरपूर वेळ द्यायचे की आम्हाला कधी आई वडिलांनी आम्हाला कमी वेळ दिला असं आम्हाला कधी वाटलं नाही. आपण रोज त्यांच्याबरोबर राहत नाही, ही उणीव कधी नाही झाली. लहानपणचीच एक गोष्ट आहे, कसे संस्कार आणि सांगणं असतं वडिलांचं की मी बालनाट्यामध्ये माझी सुरुवात झाली आणि मला न रडणारी राजकन्यामध्ये काम मिळालं राजकन्याचं. आणि बालगंधर्वच्या कलादालनामध्ये इतके प्रयोग झाले की सकाळी एक दुपारी एक, सकाळी एक दुपारी एक. आणि माझ्या वडिलांना खूप आनंद झाला आणि ते वेगवेगळ्या लोकांना घेऊन येऊन नाटक बघायला यायचे.
एकदा मी नाटक करत असताना मला माझे वडील दिसले, मी त्यांना हाय केलं, तर त्यांनी लक्षच दिलं नाही माझ्याकडे. किती वेळा मी हाय केलं तरी त्यांनी लक्ष दिलं नाही. मग मी म्हटलं, हे हो काय, मला का माझ्याकडे का नाही तुम्ही लक्ष दिलं? ते म्हणाले, अगं कुठे आटपाट नगराची राजकन्या तू, कुठे तळेगावचा डॉक्टर मी. तुझं आणि माझं जगच वेगळं आहे. एक चौथी भिंत असते. तुम्ही जेव्हा रंगभूमीवर असता तेव्हा रंगभूमी हेच तुमचं जग असतं आणि जे कॅरेक्टर तुम्ही करता तेच तुमचं कॅरेक्टर आहे. ते भूमिकेमध्ये झोकून देणं आणि ती भूमिका जगणं आणि भूमिका वठवणं अगदी खरं. आणि प्रेक्षक मला काय म्हणतायत आणि प्रेक्षकाभिमुख न होणं, हा संस्कार मी माझ्या नाट्य शिबिरामध्ये सगळ्या मुलांना देते. आणि नाट्य प्रशिक्षण फक्त बालनाट्यासाठी नाही. शिकवत होते SNDTला 18 वर्ष मी कोऑर्डिनेटर होते सुगम संगीत डिपार्टमेंटची. तर बायका यायच्या, गाणी शिकायच्या. 18 गाणी शिकल्या म्हणजे संपलं नाही, तर त्या बायकांना मी उभं राहून काहीतरी सादरीकरण करायला सांगायची. कारण नाटकासारखा मित्र नाही. नाटक तुम्हाला व्हिज्युअलायझेशन देतो. मग गाणं म्हणजे काय? गाणं म्हणजे सुद्धा वाचिक अभिनयच आहे की नाही. ते गाण्याचे शब्द कल्पना ती मी लोकांपर्यंत पोचवतेय का, हे प्रत्येक गायक गायिकेनं बघायलाच पाहिजे. वाचिक अभिनय आलाच पाहिजे तिथे. मग प्रेक्षकांशी संवाद झाल्याशिवाय ते कसं येईल बरं? आणि म्हणून मी गाणं शिकायला आलेल्यांना सुद्धा उभं राहून कार्यक्रम करायला मी भाग पाडले. कारण व्हिज्युअलायझेशन हे नाटकातनं मिळतं. शिक्षकांसाठी सुद्धा हे फार गरजेचं आहे बरं. कारण तुम्ही सगळा तो वर्ग असतो ना, तो तुमचा प्रेक्षक असतो. तुमच्या मुलांचा आज मूड काय आहे? मी ठरवलाय हा धडा मला संपवायचा आहे, पण मुलांचा आज मूड काय आहे? मुलांना काय हवंय? आता नुकतं आजूबाजूला काय घडलंय? ते घटना घेऊन थोडंसं बोलून जर मी हळूच माझ्या धड्यात चिरले ना, तर मुलं सुद्धा तुमचं ऐकायला लागतात. त्यामुळे नाट्य प्रशिक्षण 7 ते 70 असा माझा वयोगट आहे बरं. आपण अभिनयाकडे वळलेलेच आहोत, तर मला तुम्हाला विचारायला आवडेल, तुम्ही एकपात्री कलाकार म्हणूनही प्रसिद्ध आहात आणि तुमचे स्वतःचे असेही तुम्ही काही प्रयोग करता, तर त्याच्याकडे कशा काय वळलात आणि कुठले प्रयोग करता? आता एवढी नाटकं केलेली होती, तर एकांनी मला सांगितलं की आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये गाण्याचे कार्यक्रम खूप होतात, नाटकाचं काही होत नाही, तर तू नाटकाचं काहीतरी दे. म्हटलं देते की. आणि मग मी विचार केला, सगळ्या भूमिका ज्या होत्या त्या भूमिका सगळ्या मी एकत्र केल्या, नव्या त्या निमित्तानं काही बसवल्या आणि मग तो एकपात्री कार्यक्रम स्त्री विविधा अशा नावाने रंगभूमीवरील स्त्री दर्शन असं सुरू झालं. आणि मग पती गेले का काठेवाडीमध्ये नांदी आहे, ती नांदी आणि गण असं मिश्रण आहे. आणि मग माझं गाणं, लेकुरेमधली गाणी आहेत, असं ते ऐकल्यावर सगळेजण म्हणाले, एखादं नाट्यगीत संगीत नाटकातलं काही नाही करत. मग संगीत नाटक त्याच्यामध्ये ऍड झालं. मग रुक्मिणी करायला लागले, भामिनी करायला लागले. असं करून तो 1.5 तासाचा कार्यक्रम मी संपूर्ण सादर करत होते. वेशभूषा अशी काही नव्हती, पण झाशीची राणी असेल तेव्हा मस्तकावर माझ्या जिरे टोप असायचा. जिजाबाई करत असेल तर माझ्या अंगावर पांढरी शाल असायची, टिकली नसायची कपाळाला. म्हणजे छोटे छोट्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या शरीरामध्ये बदल करू शकता. वाचिक अभिनयामध्ये तर बदल होतोच, एक्सप्रेशनमध्ये बदल होतो. आणि शब्द सामर्थ्य इतकं आहे ना की 2 मिनिटात तुम्ही ते जिजाबाई वाटायला लागता, 2 मिनिटात ती छोटीशी मुलगी वाटायला लागता. असा हा तो झाला. नंतर मग जननी नावाचा मी एक केला की फक्त नाटकापुरतं आणि नाट्याच्या भूमिकांबद्दल पुरतं बंदिस्त न राहता संपूर्ण साहित्यामध्ये कोणीतरी जे शिकवतं, जे संस्कार करतं, ती जननी. मग त्याच्यात सुद्धा मूर्तींची गौरम्मा पण येते, जे निपुत्रिका आहे, पण तरी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते आणि संस्कार करते. बरोबर की नाही? तर अशा या जननी मी एकत्र केल्या. मग कवितांमधनं आहेत. मग कधी कधी छोटी मुलगी आईची आई होते अशी कविता आहे, तर तीही कविता मी सादर करते. असं कविता अमुक तमुक. पण ह्या सगळे माझं जे एकपात्री आहेत ना, ते नाट्यपूर्ण आणि रंगमंचीय दर्शन आहे. म्हणजे कथा, किस्से, अमुक तमुक असं करून माझा तो नाट्यप्रवेश नाही आहे. माझा पूर्ण भूमिका, मी त्या भूमिकांचं सादरीकरण करते. असे माझे हे दोन्ही नाट्यप्रवेश आहेत.
अजून पुढे डोक्यात आहे काही करायचं नवं नवं. तर बघूयात, बहिणाबाईवर आहे बायोपिक, म्हणजे बाया कर्वे यांच्या आयुष्यावरचं नाट्य, पण ते नाट्य रूपानंच ते येईल असं मला ते वाटतं. अंजलीताई आपल्याला त्यांच्या एकपात्री कलाकार म्हणून असलेल्या प्रवासाविषयी सांगतायत. पुढचं त्यांच्याकडून ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, अंजलीताई कराडकरांशी आपण गप्पा मारतो आहोत. मला एक तुम्हाला विचारायचं आहे असं की तुम्ही नाटकही केलंत, म्हणजे नाटक बसवलं, लिहिलं, नाटकाची विविध अंग हाताळलीत. हे सगळं करत असताना स्वतः तुम्ही एकपात्री कलावंत म्हणूनही उभ्या राहिलात, यशस्वी झालात. एकपात्री कलावंत म्हणून सादरीकरण करणं हे जास्त आव्हानात्मक आहे असं वाटतं का? आहे तर. स्विच ऑन आणि स्विच ऑफ हे पटपट पटपट झालं पाहिजे. म्हणजे आता मी धोधो धोधो नंदू म्हणून अखेरच्या सवाल मधली रडले असेल तर दुसऱ्या क्षणाला मी उठून वेगळी भूमिका मी करू शकले पाहिजे. त्यामुळे स्विच ऑन आणि स्विच ऑफ हे पटापट झालं पाहिजे. याच्यासाठी एक शिस्त नाटकानेच मला दिली आहे की नाटक जोपर्यंत तुम्ही रंगभूमीवर आहात, उभे आहात ना स्टेजवर, तोपर्यंत तुम्ही त्या भूमिकेत आहात. विंगमध्ये गेल्यावर ताबडतोब ती भूमिका संपली पाहिजे आणि तुम्ही परत नॉर्मलला आलं पाहिजे. ह्याचा उपयोग ना आम्हाला लेस्टरला झाला बरं का. म्हणजे कलापिनीचे 14 लोक मिळून आम्ही लंडनला गेलो होतो. लंडनच्या महाराष्ट्र मंडळाने आम्हाला निमंत्रण दिलं होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही पती गेले ग काठ्यावडी, सूर्याची पिल्ले, छूमंतर मराठी, छूमंतर हिंदी आणि गुजराती करणार होतो. तर त्यावेळी माझी मुलगी लहान होती, मला प्रॅक्टिसला जाणं जमणार नव्हतं आणि गुजराती भाषा कुठे येते. तर मी त्यांना सांगितलं छोटीशी भूमिका असेल ती मला द्या, कारण मला एवढं सगळं करणं शक्य नाही आहे. मग झालं, छूमंतर मोठा एक सासूचा रोल असतो तो दुसऱ्या बाईंना दिला आणि मी त्या सुनेचा आणि तिचा पुनर्जन्म होतो, ती त्याच्यात पहिलवान असते, तेवढा मी छोटासा रोल मी स्वीकारला. आम्ही लंडनला गेलो आणि पहिलाच प्रयोग छूमंतरचा गुजराती लेस्टरमध्ये होता. आणि आम्ही पोचलो आणि तिथे निरोप आला की ज्या सासूबाईंचं काम करणारे होते ना, त्यांच्या आईची तब्येत बिघडली आहे, त्यांना परत जायला लागेल. आमच्या पायाखालची जमीन सरकली, कारण आम्ही फक्त 14 जण गेलो होतो. आम्हीच मागचं बॅकस्टेज करायचो आणि मग रंग लावून आम्ही स्टेजवर उभे राहायचो. एकही एक्स्ट्रा माणूस नाही. गुजराती लोकांमुळे आम्ही तिथे गेलेलो होतो आणि गुजराती नाटक पहिला प्रयोग तोच ओमफस. 3-4 दिवस होते आणि सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला काय करता येईल. तर प्रभाकर भावे हे आमचे रंगभूषाकार होते, म्हणाले अंजू तू कर, मी तुला 5 मिनिटात 2 रूप देतो. पण मी म्हटलं अरे भाषा प्रत्येकाने मला पकडायचे आणि माझ्याकडनं ती भाषा, त्यांचं भाषण, सगळे डायलॉग्स पाठ करून घेतले. प्रयोग आला, नशिबानं तो गुजराती साडी होती म्हणून ते सासू म्हणून मी जायची तेव्हा चष्मा आणि पांढरी बट असायची, मोठी टिकली असायची आणि मग मी बाहेर यायची. नशिबानं सासू सून एकत्र आहेत असे सीन्स नव्हते आणि 5 मिनिटं रंगभूमी ते खिळवून ठेवायचे जे पात्र जिथे होती ते. मी आज जाऊन कपडे बदलायचे आणि मग तो पटकन येऊन बट काढायचा, टिकली बदलायचा, जा म्हणायचा आणि मग ते बाईचं काम सुरू, सूनबाईचं काम. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये मी पहिलवानाच्या भूमिकेत असते, त्यामुळे सासूही नव्हती आणि सूनही नव्हती स्टेजवर. त्याच्यामध्ये मळवट भरलेला पहिलवान उभा होता. आमचं कर्टन कॉल सुरू झाले, सगळ्यांची भूमिकांचे नमस्कार करून झाले, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, तरी लोक जाईनात. सगळ्यांनी म्हणाले वो माझी आहे ना, वो कहाँ है. तर मग डॉक्टर परांजपे दादा माझा पुढे झाला आणि म्हणाला यही है माझी, यही है बहू और यही है. हे सगळं नाटक आपल्याला काय करायला लावतं तुम्हाला ना, इतकी ताकद देतं तुम्हाला नाटक. म्हणून नाटकाचं विलक्षण आहे आणि हे एकपात्रीमध्ये होतं. तुम्ही सगळ्या विवंचना विसरून जाता. यू स्टेप इन टू समबडी एल्सेस शूज. त्यांच्या वेदना तुम्ही घेता, त्यांच्या अडचणी तुम्ही घेता आणि तुम्ही मॅच्युरिटी पण तुमची वाढते. तुम्ही लोकांना समजून घ्यायला लागता. हे नाटकाचे उपकार आहेत बरं. तुम्ही संगीतही शिकलात, हो, जे संगीत अलंकार झालात, तुम्ही संगीत दिलत नाटकांमध्ये. पण हे करत असताना तुम्ही म्हणजे एक नेहमीची रुळलेली वाट जी काही असते, शास्त्रीय गायिका किंवा सुगम गायन करणं, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही कीर्तनकाराची वाट निवडलीत आणि तुमचं करिअरचा काही भाग हा तुम्ही कीर्तनकार म्हणून खूप चांगल्या रीतीने गाजवलात.
त्याच्याकडे कशा काय वळला? माझी आई कीर्तन करायची. बर. आणि मी म्हटलं ना भजन शिकवायला यायचे दादा, तर ते दादा आधी अभंगाचं निरूपण करायचे. मग मी म्हणायची मी हे गोष्ट ऐकून येते अभंगाची, आणि म्हणून ते कुठेतरी रुजलेले संस्कार आहेत. आणि पुढे मोठं झाल्यावर काय झालं, सारखं मला तळेगावला जाता येईना, आपलं आपलं काहीतरी सुरू करायचं. इथल्या सगळ्या संस्थांमध्ये मी काही रमेना, आणि ओढा भजनाकडे भक्तीकडे हा आमच्याकडे आहेच आहे. कारण माझ्या आत्या वगैरे सुद्धा मावशा या सगळ्या भजनं गाणाऱ्या आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र आलो ना तर आम्ही भजनं गातो सगळेजण. म्हणजे माझे भावंड पण गातात, माझी भाचरं पण गातात. तर आम्ही सगळेजण एकत्र आल्यावर आम्ही भजन गातो. तर मग हे होतं. मग कीर्तन म्हटलं ना, कीर्तन ही सगळ्याची महाराणी आहे. त्याच्यामध्ये नाटक आहे, त्याच्यामध्ये अभिनय आहे, त्याच्यामध्ये संगीत आहे, त्याच्यामध्ये साहित्य आहे जे संत साहित्य आहे. आणि नारदीय कीर्तन असं आहे की तुम्हाला कुठल्याही विषयाचं बंधन नाही. तुम्ही सामाजिक विषय घेऊ शकता, तुम्ही संतांचे विषय घेऊ शकता, तुम्ही राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून होऊ शकता, म्हणजे ऐतिहासिक विषय सुद्धा तुम्ही घेऊ शकता. असं नारदीय कीर्तनाचं विस्तारलेलं विश्व आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की का नाही, म्हणून मी आणि माझी मुलगी 8वीत होती बरं का शिवानी, तेव्हा आम्ही दोघी जणी नारद मंदिरामध्ये प्रशिक्षण वर्ग मे महिन्यात असतो, तर त्याच्यासाठी आम्ही गेलो. तिथं माझ्या नशिबानं मला साहित्य लेखिका ज्या आहेत, संत साहित्य लेखिका लीलाताई गोळे ह्या भेटल्या. आणि एखादा अभंग जर मिळाला तर त्याचं निरूपण कसं करायचं, तो उकलावा कसा, ह्याची दृष्टी त्यांनी मला दिली. मग आज कुठलाही अभंग आला ना तर प्रत्येक शब्दाला का, कशासाठी, कुणी, कधी, केव्हा, काय होतं. आणि संतांची त्रिकालाबाधित वचन येतो आजच्या काळात सुद्धा ती तेवढीच उपयोगी आहे आणि तेवढीच संयुक्तिक आहेत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच म्हणजे माझ्या कीर्तनामध्ये मोक्षभिक्षा असं मी कधी म्हणत नाही. ज्या दिवशी तुम्हाला शांत झोप लागेल तोच मोक्ष, ज्या दिवशी तुम्हाला टोचणी लागणार नाही तो तुमचा मोक्ष, असं मी करते. आणि म्हणून मी मुलांबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे संतांनी कशावरनं ज्ञानेश्वरांनी मांडे भाजायला ती पाठ गरम केली. मुलं प्रश्न खूप विचारतात, वाय. तुम्ही काही सांगायला गेला की पहिला प्रश्न का, व्हाय. तुम्ही परिपूर्णच असलं पाहिजे. आणि म्हणून तो वाचन करून त्या मुलांना पटेल रुचेल अशा भाषेत संतांनी चमत्कार केले नाहीत. ती त्यांनी मिळवलेली शक्ती होती आणि त्या शक्तीचा उपयोग त्यांनी सवंग सिद्धीसाठी केला नाही, हे मुलांना मी सांगत होते. फक्त कोणाचे डोळे उघडण्यासाठी त्यांनी ती सिद्धी ती वापरली होती, हे मुलांच्या मनावर बिंबवते. आणि शेवटी मला असं वाटतं जेव्हा प्रेक्षक तुमच्या समोर बसतो ना, अभ्यासकही असतात, भाबडे लोक पण असतात, भक्तिभावानं भाबडे झालेले लोक असतात, पण त्यांना सुद्धा तुम्ही त्या संतांकडे तुम्ही देव म्हणून बघा किंवा माणूस म्हणून, इतिहास म्हणून बघा, पण त्यांचं जे कार्य, त्यांचे जे शब्द, त्यांचे जी शिकवण आहे ना ती चिरंतन आहे, चिरंतन मूल्य आहेत. आणि ती मूल्य तुम्ही जोपासली तर तुम्हाला आनंदानं समाधानानं राहता येईल. समाधानी माणूस असणं आयुष्यामध्ये याच्यासारखं दुसरी महत्वाची गोष्ट नाही. तुम्ही कीर्तनकार म्हणून काम करत होतात त्या ह्याच्यातला एक वेगळा पैलू म्हणजे तुम्ही इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा कीर्तनाचं निरूपण करता. आणि त्यामुळे म्हणजे आपल्याला कीर्तनाची उपयुक्तता, महत्त्व ह्या गोष्टी माहिती आहेत, पण अमराठी किंवा परदेशातल्या लोकांना सुद्धा त्याची गोडी लावणं ही गोष्ट अवघड आहे. ती तुमच्या हिंदी आणि इंग्लिश निरूपणामुळे शक्य झालेली आहे. तर ते कसं काय, म्हणजे त्याच्याकडे कशा वळला? संतवचनं ही इतकी महत्त्वपूर्ण आणि आपल्याला जरी ती सोपी वाटत असली तरी ती आशयदृष्ट्या इतकी गंभीर आहेत की ते हिंदी इंग्लिशमध्ये तितकं परिपूर्ण पद्धतीने पोहोचवणं, मांडणं हे इतकं सोपं नाही. कसं काय करता तुम्ही हे? नाही, ही सरस्वतीची कृपाच आहे म्हणायला हरकत नाही की परदेशात कशाला, इथे पुण्यातच घडलेली गोष्ट होती की मला एका विमाननगरमध्ये मला एका ठिकाणी कीर्तन करायला बोलवलं. मी तिथे गेले आणि माझ्या लक्षात आलं की अरे हा सगळा जो समाज बसलेला आहे त्यांना मराठी कितपत येत आहे. मराठी कीर्तन, हा कीर्तन रखेंगे. त्यांच्याकडे कीर्तन म्हणजे वाजवून पेटी वाजवणार आणि मध्ये थोडंसं बोलणार. आपलं कीर्तन वेगळंच आहे, उभ्यानी कीर्तन.
आणि मग मी म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना मराठी येतं का? तर सगळे म्हणाले हो. तर मी म्हटलं ठीक आहे. मी सुरुवात केली बोलायला तेव्हा हळूहळू हात वर आले. काय झालं? हमें हमारे बाई का मराठी समझता है, आपकी मराठी तो जरा सी हाई लेवल है. मी म्हटलं आता आली का पंचायत. मी म्हटलं एक कर सकती हूँ मैं कि जो संत वचन है वो तो मैं अभी के अभी ट्रांसलेट नहीं कर सकती, लेकिन जो उसका निरूपण है, उस पर जो मुझे एक्सप्लेनेशन देना है, वो हिंदी और इंग्लिश में मैं करूँगी. हाँ, आप तक संतों के वचनों का मतलब मैं आज आप तक पहुँचाऊँगी. यही मेरा प्रयास रहेगा. आणि संपूर्ण कीर्तन मी तसं केलं. आणि मग मला लक्षात आलं की अरे आपण शाळेमध्ये हिंदी शिकलेलो होतो 10वी पर्यंत, ते आपल्या मनामध्ये रुजलेलं आहे. बरं मी इंग्लिश मीडियम म्हणजे मुलांना मी शिकवतच होते इंग्लिशमध्ये. माझंही शिक्षण इंग्लिशमध्येच झालं आहे. BA इंग्लिश आहे मी, त्यामुळे इंग्लिशही माझ्याकडे आहे. त्यामुळे ते सांगणं मला सोपं झालं. आणि कदाचित माझ्या नाट्य आणि अभिनयाचाही पगडा असेल की मला ते शब्द आणि ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवता आली. हे झालं. एक पोवाडा होता, शिरीष कुमारचा पोवाडा. तर बंगाली समाज आहे आणि त्यांनी सांगितलं कुछ मराठी सुनाइए, सुनाते हैं हम और वो पोवाडा असं म्हणून त्यांनी सांगितल्यावर मी शिरीष कुमार सुरू केलं. आणि माझ्या एकदम लक्षात आलं की अरे हे समोरचे बंगाली आहेत, मी मधलं बोलणार आहे, हे यांना काय कळणार आहे, किंवा मराठी बोलते हे यांना काय कळणार आहे. म्हणून मी एक कडवं झाल्यावर इंग्लिशमध्ये त्याचं बोलायची आणि करायची. ही सरस्वतीची कृपा, दुसरं काही नाही. आणि मग पुढच्या वेळेपासून मात्र स्क्रिप्ट लिहून हिंदी आणि इंग्लिश व्यवस्थित स्क्रिप्ट लिहून मी केलं. म्हणजे आता आम्ही हिंदी कीर्तन करणार आहोत, तर रामदासांचं अभंगांचं मी ट्रान्सलेशन्स केलेली आहेत. मैत्रिणींनो, अंजलीताई कीर्तनकार म्हणून त्यांची जी वाटचाल झालेली आहे त्याच्याविषयी आपल्याशी बोलतायत. पुढचं ऐकण्या अगोदर घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. अंजलीताई कराडकरांशी आपण बोलतो आहोत. अंजलीताई, तुम्ही कीर्तनकार म्हणून इंग्लिश आणि हिंदीमध्ये पण निरूपण करायला सुरुवात केलीत. शिरीष कुमारच्या पोवाड्याविषयी तुम्ही सांगितलं. हे सगळं करत असताना तुम्ही नवे नवे प्रयोगही केलेत त्याच्यामध्ये, आणि आता तुम्ही पूर्ण संहिताही त्या पद्धतीने लिहिता. याच्याविषयी सांगत होता, ते थोडक्यात सांगा. कोरोनाचा काळ होता ना, तेव्हा ऑनलाईन मी क्लासेस घेत होते, गाण्याचे क्लास घेत होते. तर त्याच्यामध्ये एक मधुश्री नावाची, शेंडे नावाची मुलगी आली आणि ती माझ्या गोष्टी मी पाठवत होते मुलांना कोरोनाच्या काळामध्ये. तर ते ऐकून ती माझ्याकडे आली होती. आई तिची गाणं शिकवते. तर तिचं अवनीचं असं सहकीर्तन मी बसवलेलं आहे. म्हणजे आता 8वीत आहे आणि ती 7वीत आहे, पण ह्या दोन्ही मुली आता स्वतंत्र कीर्तन करू शकतात. कीर्तन ही एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची आणि उत्तम संस्कार करणारी ही कला आहे असं मला वाटतं. आणि आर्या छोटी 2रीतली आहे, ती सुद्धा आता पावलावर पाऊल ठेवून तीही कीर्तन करायला लागली. याच्यात आम्ही कोणाला शिकवत नाही आहोत, पण चांगले संस्कार आणि चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवतोय. आम्ही तो भारवाही, आम्ही हमाल, आम्ही दुसरं कोणी नाही. बरं, म्हणजे उपदेश करण्याच्या आमची पात्रता नाही, एवढं मनात आमच्या आहे आणि आम्ही ते करतोय. दरवेळी म्हणजे संतपदालाच पोचलेल्या माणसांच्या मार्फत हे होतं असं नाही, त्यांनी तर केलेलंच आहे. पण काळाच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर तुमच्यासारखी माणसं लोकशिक्षकाच्या भूमिकेत असतात, ती पण समाजासाठी खूप मोठं काम करतात. आता ह्या निमित्ताने आपल्या अनेक मैत्रिणी ज्या आज ऐकतायत, बघतायत आपला कार्यक्रम, त्यांच्याही मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी नव्याने आता उलगडायला लागलेल्या असतील, किंवा अनेक जणींना लहानपणापासून असे अनेक छंद असतील जे पुढे त्यांना नाही वाढवता आले. तर मोठेपणी पण ह्याच्याविषयी काय करता येईल, पुन्हा काही नव्याने शिकता येईल का, अनेक जणींच्या मनात प्रश्न असतील. त्याच्याबद्दल काय सांगाल ह्या मैत्रिणींना? मला असं वाटतं ना की प्रत्येक स्त्रीनं हे एक सरस्वतीचं रूप आहे. बरं, कारण सरस्वती ही कलांची खाणी आहे. तुमच्यामध्ये खूप कला आहेत. कुठलीही स्त्री अशी नाही आहे की जिच्यामध्ये कला नाही आहेत. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतील,
तुम्ही स्वयंपाकघरात अतिशय उत्तम रंगसंगती करून पदार्थ करत असाल, तुम्ही घराची सजावट करत असाल, तुम्ही स्वातीताईंसारख्या अतिशय सुंदर टिपटॉप अशा वेशभूषेमध्ये तुम्ही येत असाल, स्वतःला ठेवत असाल, मेंटेन करत असाल, अहो तुमची कपाटं सुद्धा अतिशय सुंदर असतील. ह्या सगळ्याच कला आहेत, ही सृजनता आहे आणि ही सृजनता प्रत्येकीमध्ये आहे. राहिलं विषय आपल्या छंदांविषयी, तर छंद तुम्ही नक्की जोपासा. अहो आपल्याला जेव्हा 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 मनापासून छंद जोपासावा असं वाटत असेल ना, जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. मग बहिणाबाई नाही शेतामध्ये काम करता करता काव्य करायची, मग आपल्याला का नाही करता येणार? आपल्यालाही करता येणार. आणि म्हणून आपण कविता कराव्यात, गाणं गावं, नाचावं, जे काय जी कला असेल ती आपण करावी. पण त्यासाठी प्रशिक्षण घेणं हे गरजेचं आहे. कोणाचं तरी मार्गदर्शन घेणं हे खूप गरजेचं आहे. खरं म्हणजे आता सोशल मीडियामुळे, इंटरनेटमुळे आपल्याला मोठे मोठे गुरु आपल्याला तिथे लाभलेले आहेत. पण ते शिक्षण घेताना ते आपल्याला योग्य आहे का हे बघणं हे अतिशय गरजेचं आहे. आपल्या योग्य आहे का, ते जे सांगतायत ते बरोबर आहे का, अभ्यासोनी प्रकटावे असं आपल्याला समर्थ रामदास म्हणतात. म्हणजे जे मला आवडलं ते मी लगेच भसाभसा केलं असं नाही करू. मला ते चांगलं दिसेल का, मला ते करता येईल का, मला ते उत्तमरित्या करता येईल का, याच्यासाठी अभ्यास हा पाहिजे. कोणाचं तरी मार्गदर्शन पाहिजे, कोणीतरी एक जीवाभावाची सखी पाहिजे जी सांगू शकेल, अगं हे चांगलं नाही दिसत, ते नको करूस. आपला आता असा जमाना झालाय की थम्स आहेत, ते फुलं येतात, सुंदर सुंदर अशा ॲक्शन्स येतात. अनेक वेळा लोक म्हणतात काय केलंय, पण जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आणि म्हणून ते तुम्हाला रिमार्क देतात, तुम्हाला कमेंट देतात आणि मोकळे होतात. आपण आपल्या त्या कॉमेंटच्या मायाजालात अडकलो ना तर आपली प्रगती कधीच होणार नाही. त्यामुळे गुरु निवडावा असं मला वाटतं. ज्या क्षेत्रात तुम्ही आहात, ज्या क्षेत्रात तुम्हाला करावंसं वाटेल तो गुरु निवडावा. पण तो गुरुची सुद्धा परीक्षा घ्यावी. केवळ तो सिरियल्समध्ये काम करतो म्हणून तो गुरु असं होत नाही. विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्ण परमहंसांची परीक्षा घेतली आणि मग गुरु म्हणून स्वीकारलेलं आहे. त्यामुळे त्या गुरुला काय येतं, किती येतं हे डोळे उघडून पाहावेत. मग आपण स्वाधीन व्हावं किंवा आपल्या मुलांना तिथे प्रशिक्षणासाठी घालावं. अभ्यासोनी प्रगटावे. आणि म्हणून आपल्या बरोबरच्या बायकांनी सुद्धा मैत्रिणी मित्र असे जमवा की जे तुम्हाला परखडपणे सुनावतील. निंदकाचे घर असावे शेजारी. कोणी निंदा केली तर आपण विचार करावा, सारासार विचार करावा की ही निंदा जेलसीपोटी, मत्सरापोटी आहे का खरंच तिला तळमळीने मला काही सांगायचंय. मग आपल्यामध्ये बदल, आपली जर चूक आपण ॲक्सेप्ट केली तर त्या चुकीवर मात करून आपण पुढे जाऊ शकतो, आपण प्रगती करू शकतो. आपल्या पाठीवरचा डाग आपल्याला कुठे दिसतो, दुसऱ्यांनीच आपल्याला शिकवायला लागतो, सांगायला लागतो की नाही. तर त्याच्यासाठी बहुजन मैत्री करा, बहुपाठांतर करा. आणि ह्या कलांची जी कास आहे ना ती कधी कधी सोडू नका. कारण कला आहे ना माणसाला आपल्या लायकीपेक्षा उंच उठवते. केवळ माझ्याकडे ती कला आहे, मला गुरु चांगले भेटले आणि ती कला जोपासण्याचा प्रयत्न मी अजून करते. मी अजूनही विद्यार्थी आहे, नवं शिकण्याचा प्रयत्न करते. माझ्या चुका मी स्वतः शोधून काढते आणि त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न मी करते. ही जर भूमिका ठेवली ना तर तुमचंही खूप छान होईल. आणि मुळात आपल्याला समाधान मिळतं, आनंद मिळतो. आणि हा आनंद ना कोणीच आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आपण सदैव आनंदी आणि समाधानी राहू शकतो. म्हणून कलेची कास धरा आणि अतिशय सुंदर कला जोपासा. एवढंच मी सांगेन. कला माणसाचं आयुष्य समृद्ध करते असं म्हणतात आणि त्या समृद्धीमुळे तुमचं संपूर्ण जीवन बहरतं. आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकीच्याच कधी सलग सगळा काळ खूप छान आहे, सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतायत असं होत नाही. अनेक चढउतार होत असतात, येत असतात आपल्या वाट्याला. त्या सगळ्यातून पुढे जायचं असतं. अशा कठीण प्रसंगांमध्ये सुद्धा कला तुम्हाला निश्चितच खूप उभारी देते, नवी ऊर्जा देते, प्रेरणा देते आणि पुढे वाटचाल करण्याची नवी उर्मी देते.
कला ही गोष्टच इतकी महत्त्वाची आहे की तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तिचं बोट धरलं तरीसुद्धा ती तुमचं आयुष्य नेहमी बहरूनच टाकते आणि तुम्हाला जे काही देते ते खूप भरभरून देते, ज्याच्यामुळे तुमची पुढची वाटचालही अत्यंत चांगली होऊ शकते. त्यामुळे तुमच्याही मनामध्ये अशी एक नवी प्रेरणा, नवी उर्मी या सगळ्यामधनं निर्माण झाली असेल याची खात्री वाटते. अशी जर काही प्रेरणा मनात जागी झालेली असेल तर तिला लवकरात लवकर मूर्तरूप द्या. आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आणखी काय करू शकतो याचाही विचार करा आणि तुमच्या पुढच्या वाटचाल अधिक छान संपन्न करायला त्याचा नक्की हातभार लागेल. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. अंजलीताई, तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या ह्या सगळ्या खूप छान संपन्न वाटचालीविषयी सगळं अनुभव कथन आमच्या मैत्रिणींना केलं. खूप छानपणे मोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारल्यात. याच्याबद्दल तुमचेही सखी सह्याद्रीतर्फे मनापासून आभार मानते. नमस्कार. नमस्कार.